इथे कुठे बीच असं अवेलेबल आहे का जिथे थोडं गोड पाणी असेल, कारण आधी तिला सहन नव्हते. सो हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो. वाईब विथ यशी बघून नमस्कार मित्रांनो झाले. ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही कुठेतरी फिरायला चाललो आहे, ते पण खूप 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 दिवसांनंतर फायनली. कुठेतरी म्हणजे कुठे ते नंतर कळेल. ते तुम्हाला आम्ही सांगणार नाही आहे, ते तुम्हाला कळेलच लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. ट्रिप सुरू नाही झाली, मी त्रास द्यायला सुरुवात केली. फोटो ठेवू का? भेटूया पुढे. ये सब देख सकते हो. सुबह सुबह 8 बजे ये कुरकुरी खाती है. अरे हो, 6:30 बजे उठ के इसने कुरकुरे खाए. इसने रात के 3 बजे खाया गया. हाँ, मैंने 3 बजे खाया. यहाँ पे सब अनहेल्दी है. क्या है ये? कलयुग सब चलता है. और कावेरी जी क्या कर रही हो आप? डिलीट कर रही हो. कहीं जाने से पहले फ़ोन खाली करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण खूप सारे व्हिडिओज आणि खूप साऱ्या फोटोजमुळे फोटो घेतले का? स्टोरेज फुल नाही होण्याचे. केलं. फोनचा कॅमेरा ग, माझ्या पण दुसऱ्या फोनचे. दुःख, दर्द, पीडा. ब्रेकफास्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. डोसा, अल्टिमेट साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. तुम्ही अशी फिरता का वेळेसारखे? काय हो? काय टाइमच नाहीये. काय पण असं काय तुम्ही एड आहेत का? आणि इकडे लास्ट मिनिट नेलपेंट चालू आहे गाईज. मी बोलली होती रात्री की नेलपेंट लावून घे. झोपले मी. अय 4 वाजता झोपली आहे तू. 4 वाजता मला तू बोलूच नकोस. लास्ट मिनिट नेलपेंट आता इथे सुकून बसेल बावट. आणि इथं बॅकग्राऊंडला हे नुसते बडबड 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 चालू आहे. ही नुसती फिरते म्हणते. सांस लेते हो कांड हो जाता है दीदी से. हाँ तो सांस लेती है. मैं उसकी तरफ से सांस लेती हूँ. की एफसी फिरून दे. तुला म्हटलं जा. आणि बाय बॅग तिकडे जा. बाय बाय गाईज. आम्ही फेसवरती फेक स्माईल आणावी लागते. 10:30 निघणार होतो. आता वाजले 11:15. 10ला निघणार. 10:30ला पडली. 11:15 झालं. पेशन्स लेवल संपलेला आहे. फायनली आमची ट्रॅव्हलिंग सुरू झाली आहे 12 वाजता. आणि आम्ही आता 2 तासात मे बी पोहोचू. 1-1.5 तास. तुम्ही पाहू शकता कोकणात एंटर केलेलं आहे. पाठीमागे तुम्हाला बोर्ड दिसेल. सोलकडी. स्पेक होतं इथे कुठं? स्पेक इम्पॉर्टंट आहे किती लाईफमध्ये. दीदी तू आंबा दिसतीयस. गाईज कोकणात येऊन पण ह्यांनी मॅगी खातात. काय काय हा मस्त सोलकडी पाहिजे. तो फिर मॅगी केल्यावर दुसरं कुछ खाई नाही सकते. हो का? मराठीत बोलावे. मराठीत. हे बघा आम्ही राहतो. आता इथे इथं बोलली मराठीत बोलायचं तर लगेच तिचं ते टोन चेंज झाला मराठीत बोलायचा. हा हिंदीमध्ये वेगळं बोलते, मराठीमध्ये वेगळं बोलते. तू आधी खा. ब्लॉग इम्पॉर्टंट आहे, समजलं का तुला? मंडळी गाईज ती मॅगी आणि ही मॅगी वेगवेगळी लागत होती असं ह्यांचं म्हणणं आहे. आणि दोघींची वेगवेगळी टेस्ट. हो एवढी मसालेदार होती. यात प्रेम खूप जास्त आहे. यात प्रेम थोडं कमी. गाईज आम्ही फायनली जेवायला थांबलोय. राईट नाव दुपारचे 4:30 वाजायला आलेत आता. आणि मग आम्ही जेवायला थांबलोय आत्ताशी. आंबा 5 तास ट्रॅव्हल करून फायनली दिव्यागरला पोहोचलोय. जास्त ट्रॅव्हल केला असेल आम्ही. म्हणजे 5 तास फक्त येण्याची फक्त 3 तासाची आहे. त्याला आम्हाला यायला लागले 6 ते 7 तास लागले असतील.
चढ़ना पड़ेगा काय मतलब चढ़ना पड़ेगा बौना बड़ा हो गया बौने की हाईट बढ़ गई. हाय गाईज आम्ही दिसत नसेल आता सनसेटसाठी आम्हाला जायचं होतं बीचवरती बट आता वाजले अनफॉर्च्युनेटली वी ड्यू टू सम रिझन्स वी कॅनॉट गो बट आम्ही 7:30ला आता बीचवर चाललो आहे कारण आम्हाला जायचं आहे येस आय होप थोडंफार तरी काहीतरी बघायला भेटेल थोडंसं जास्त नाही थोडंसं गाईज सगळे बीचवरून येतात सगळे रिटर्न येतात आणि आणि आता आम्ही चाललोय आमच्या तोंडाकडे बघतो. आणि इकडे खूप धूळ आहे म्हणून मी आता टी-शर्ट ठेवलं त्यामुळे धुळीचा त्रास होतो येस येस व्हेरी नॉर्मल आमच्या लाईफमध्ये असं सगळं होणं नॉर्मल आहे खूप जास्त आम्ही कोणावर डिपेंड राहिलो आहे आणि आमचं चांगलं झालं आहे असं कधी झालंच नाही आहे थैंक यू सो मच यहाँ पे बीच है पर आपको ये सुबह दिखेगा ते छोटूशी पाल आहे आणि आधी ती त्याला पकडते कैसे केवढूशी पाल आहे कानात पण जाऊ शकते पळण्यापेक्षा मारायचे का मी तुला काहीतरी देऊ का मारायला गाईज आता इथे एक मर्डर झालेला आहे आमच्या बेडवर लोळ होते वी हॅव अ स्टोरी टाइम व्हिडिओ फॉर एव्हर स्टोरी टाइम काय असतं म्हणजे आपल्या लाईफमध्ये काहीतरी असं घडून गेलंय लाईफमध्ये तुम्हाला सांगते स्टोरी टाइम काय असलं काय नाही आहे आमच्या इथे फक्त ट्रॅव्हलिंग झाली आणि आम्ही खाल्लं पिल्लं आमची धावपळ झाली बस एवढ्याच्या व्यतिरिक्त काही झालं स्टोरी टाइम हेच स्टोरी टाइम होतं हेच स्टोरी टाइम होतं ये स्टोरी टाइम इस कावेरी सिखा रही है इसको डांस हे बघ आधी असं कर नीचे घुटणे फोल्ड करणे हा आणि वरती हे बघ एक ठुमका मारला का लगेच स्ट्रेट पाय लगेच काय रे फूल तोडून झाले का तुमचे तुम्ही फूल का तोडले गाईज मी आधीला विचारलं ते काहीतरी होतं ते काय तर आधीने विचार केला होते ते ना आहे काहीतरी थँक्यू सो मच तुम्हाला सांगितलं असं कळलंच नसतं ते आहे ज्याची भाजी कर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहित नाही धन्यवाद थैंक यू ऐसी जानकारी जानने के लिए मेरे साथ बने रहे और इन्फॉर्मेशन प्लीज गाइस अनसब्सक्राइब मत करना प्लीज गाइस अनसब्सक्राइब मत करना ये सब चलता रहता है दिस इज द डेली थिंग नाउ थोडेफार तरी क्लाउड्स आहेत की फोटोज छान येतील बघायला जरा छान वाटेल ढग आहेत ढग येस फायनली इतकं सुंदर वाटतंय आम्ही बीचवर आलो बीचवर आलो ये दिव्यागड आपण जाऊया जरा पुढे जाऊया थोडं पाण्यात पाय भिजवूया गप्प बस फोटोज काढायचे आहेत मला तुमचे ग guys so beautiful no she is beautiful of course she is but what a beautiful wave guys काय करते ही तुझे हात बघू आधी
हात Normal बघू असं खाली बघतो. हात बघू ना तुझे आधी ते दाखव मला. छान ग, एकदम छान. मेहंदी है रचने वाली. खूप सारे फोटोज काढून आता फायनली थोडंसं बीचमध्ये चाललो आहे. थोडंसं भिजू, थोडंसं एकदम, कारण नंतर परत तयार करायला पण जायचं आहे. काय आधी काहीतरी बोलू इच्छिते. तयारी चालू. डुबाना आहे क्या? हां. आणि तेजूवर नंतर पाणी उडव. हां रेडी गाइस, चलिए. थांब. हां गाईज आधी बोलतीये नमकीन पाणी आहे यार, हिला गोड बीचवर नाही यार कोणीतरी. हे बघ मी सांगते तुला, आपण अशा बीचवर जाऊ, हा म्हणजे भिजायचं पण आहे आणि धमकी पण द्यायची आहे. गाईज प्लीज कमेंट करा की इथे कुठे बीच असा अवेलेबल आहे का जिथे थोडं गोड पाणी असेल, कारण आधी तिला सहन न होते. सो प्लीज सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. हो का, माहिती आहे का तुला? तुझा आवाज नाही आला याच्यात. गाइस होऊन जाऊ दे कुस्ती आज. Oh shit. शंख कुठून भेटले का तुला? अच्छा, खूप शंख छान शोधलेस. बरं बरं ठीक आहे, आपण फोटो काढू. ओके ओके. हीच फोटोशूट काही संपत नाहीये, मागच्या 2 तासापासून फक्त फोटोज काढतोय. आणि ही आगाऊ तू आगाऊ आहेस. सर्वात मोठा आगाऊ प्राणी, सॉरी ह्युमन. बाय बाय. नागपूरला चालली आहे ती. आधी ऐ तू इकडून जा खोपोलीला, ती नागपूरला चालली आहे. तुला कसं माहिती इकडे नाहीये? सांग मला प्लीज, सांग ना. कसं काय इकडे खोपोली नाहीये? इकडे कसं काय माहितीये तुला? कारण आपण मग काय झालं? जर नाही इकडून असं ठीक आहे इकडून गेलो, मग इथून आपण असा टर्न मारला आणि इकडून खोपोलीला गेलो. मग इथे आपण तो फोन घेऊन मॅप लावून बघू की कुठल्या डायरेक्शनला, नॉर्थला आहे, साऊथला आहे, बरं. ईस्टला आहे, वेस्टला, ईस्ट वेस्ट. ओके. जिकडे पण असेल ते आपण लावू आणि हे करू की खोपोली कुठलं आहे. ओके डॅम शोर ह्या साईडला. ओके चालेल. थँक्यू गाईज. आपण आता हा बघू. ब्लॉग फक्त थँक्यूचा असणार आहे, सॉरी करून. थँक्यू अँड सॉरी. नाशिकला चालल्यात. हां तिथपर्यंत मी गेली असती तर अर्धी बुडली नाशिकला असती. पाणी आहे का रे? नाशिकला आहे, जळगावला नाहीये का पाणी. हा पण ते असे मी समुद्रातून गेले तर पोचले का? हो, ते तिकडून मला चिडवतात. तेजू आता पोहत आय गेस इथपर्यंत येईल. पावळत नाही सगळे. हो शिट. आधीनी ठरवलं होतं की शर्ट भिजवायचा नाही, आता ती तिथपर्यंत गेली आहे. काय झालंय ह्यांचं. आम्ही 8ला जाणार होतो पण आता 8:30 झालेत. खूप सुंदर वाटतंय, खूप सुंदर. जास्त गर्दी नाही आहे त्यामुळे अजून मजा आली आम्हाला. फोटोज काढायला भेटले, सगळं मजा करायला भेटली. कोणीच भिजणार नव्हतं इथे. पाण्याच्या खाली म्हणजे समुद्रात पण एक वेगळी दुनिया आहे. हो, तर हो. ती अशी फक्त अशी मी
हो तुला आणि सगळं दिसतं ना. मी क्रॅब पकडला, क्रॅब. हो आणि कसली घाबरली. तिला असं वाटलं आधी शेल आहे. ती होती वाव आणि मग अशी ओरडली. आणि किती वेळ पायात पकडून ठेवलेला मी. चला आपल्याला हे करायचं. आता आम्ही चपला शोधणार आहे कारण चपला कुठे काढल्यात आणि आम्ही इथे आलोय. चपला तिकडे काढल्यात. सो मिशन सक्सेसफुल. अगं चपला शोधल्यानंतर सक्सेसफुल होईल ग बाई. गेलंय, फाकलंय. अगं ते कानच आहेत, डोळे काढायचे याचे इयरिंग्स. येस ते इयरिंग्स आहेत. अच्छा ओ डोळे असे असेच डोळे ते दिसत नाही इकडे इकडून नाक. बरोबर ते करताना ना ते जीभ. आपण इथे डोरेमॉन काढ. ही डोरेमॉन काढतीये. अरे रिअल वाला डोरेमॉन आहे आपल्याकडे. शट अप शट अप. नाही नाही मी नाही बघणार आहे. मी नाही बघणार. हा डोरेमॉन फक्त फोटोतला आहे आणि हा आमचा खरा डोरेमॉन तो दिसत नाहीये. गेस कोण आहे? आदिती आहे. मी ब्लॉग मध्ये आधीच सांगितलं की ती आदितीला ड्रॉ करते. अरे भारी काढले. येस काय इकडे ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालेली असं वाटेल सगळ्यांना. पण एकानेच पार्ट केलं, बाकी सगळे मी जिंकली. खिकी मी ब्लॉग करतेय, तू खिकी करतेय आणि ही काहीतरी वेगळंच करते. बावळट. पटकन स्टेजून बवने लिहिलंय आणि पुढे माझं नाव लिहिलंय सुहा. काय बावळट आहे. आय बावळट. तिथे तिने बवने लिहिलंय अगं आणि माझं नाव लिहिलंय ब्रॅकेट मध्ये पुढे. हो अगं चपला तिकडे आहेत आधी. इकडे आहेत. थँक्यू गायज, थँक्यू फॉर वॉचिंग. तो बोला 200 रुपये 50 रुपये में सबको दे दो. असा कॉन्फिडन्स पाहिजे फक्त. नहीं 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 चाहिए नहीं चाहिए. अरे नाही नाही बार्गेन कर. एक वेळ ठीक आहे चल. 2 वेळा येऊन राऊंड मारून गेला आपल्याला. नाही देणार. नाही देणार ना. पण मला वर पण चष्मा हवा होता आणि मला चष्मा पण लावायचा होता तर मी डोकं लावलं. बवण्याने दिमाग लगा. अरे यार बवना नाही रहेगा. झालं का? माझी हाईट मॅच करायला तुला हात खूप वरती यावं लागतं. मी धरू का? आम्हाला सर्व राईडला का विचारायला येत आहे कारण त्यांचं ते ड्युटी आहे की त्यांनी येऊन स्वतःहून विचारावं. पण आपण आपली ही ड्युटी का आपण नाही नाही बोलावं. करावं. येस दिस इज आवर ओनली ड्युटी. लोक येडे समजते मला. समजायचं काय त्यात आहेच. अगं तुमच्यासोबत राहूनच झालं आहे सगळं माझं. हां अशी नव्हते मी आधी. तुमच्यासोबत राहायला सुरुवात केली माझं डोकं सटकलं आहे. खरंच गाईज आहे का तरी डोकं सटकायला. होतं आधी पण मी नव्हतं. बोलतेय ना होतं. तुमच्यासोबत राहायला सुरुवात आधी तर दुसऱ्या लोकांसोबत राहायची ना. त्या दोघी सुसाट म्हणजे आपण की बाबा हा वॉक करतोय हळूहळू जाऊ फास्ट एकदम डायरेक्ट कुठे जायचं असतं काय माहिती भाई. यार तू माझ्या ब्लॉग होत नाही तेच कारण तू अर्धीच येतेस. काहीच आम्ही ब्रेकफास्ट करतोय. त्या दोघी आवरायला गेल्या. काहीच कालचं इथलं जेवण वॉज फर्स्ट क्लास. वेज कसं होतं? छान होतं, खूप छान होतं. एकदम घरचं होतं. काहीच बीचवरून येऊन आम्ही छान रेडी झालो आहे. आता आम्ही अजून एक रील करणार आहे. फर्स्ट टाईम आमच्या रील्स सक्सेसफुल होत आहेत. फॉर द फर्स्ट टाईम एव्हर आम्ही जे ठरवलं आहे ते बनवतो आहे आणि आय होप लवकरच अपलोड करू. अजून एक रील बनवायला चालू आहे. लेट्स गो. सुंदरीज हे थांबलं. गाईज आता आम्ही दुसऱ्या बीचला जायला निघतो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही अजून कुठेतरी जाणार आहे. ते बघण्यासाठी बने रहे.